ठाकरे गटाची मतं दोन्ही काँग्रेसला मिळाली नाहीयेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मोठा खुलासा केलाय. दोन्ही काँग्रेसची मतं मात्र ठाकरे गटाला मिळाली आहेत. यावेळेस ठाकरे गटावरती पृथ्वीराज चव्हाण यांचं हे विधान आहे. ठाकरे गटाची मतं दोन्ही काँग्रेसला मिळाली नाहीयेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी हा खुलासा केला आहे. दोन्ही काँग्रेसची मतं मात्र ठाकरे गटाला मिळाल्याचं चव्हाण म्हणतायत. तर शिवसेनेची मतं अनेक ठिकाणी आम्हाला मिळाली आहेत. चव्हाण यांच्या दाव्यावर जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाचं काम चांगलं आहे, आम्हाला अनुभव आहे. शिवसैनिकांनी चांगलं काम केलं, मदतही केल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय. शिवसेनेची मतं दोन्ही काँग्रेसला मिळाली का? आता त्याबद्दल काही मतांतर आहे. तुमचं वैयक्तिक मत काय आणि काँग्रेस पक्षाचा वरिष्ठ नेता म्हणून काय? मी काय हेडलाईन ग्रॅबिंगसाठी थोडंच विचारतोय. मी त्यावर डीप अभ्यास केलेला नाही मुंबईमध्ये काय झालं, परंतु जनरल चर्चा अशी असते की बाबा हिंदुत्वाची मतं दोन्ही काँग्रेसला मिळत नाही, मिळाली नसावीत काही मतं, आणि ते कदाचित दुसऱ्या हिंदुत्वाच्या दिशेने गेली असेल. पण मी त्यावर काही भाष्य करणार नाही, कारण फार सायंटिफिक स्टडी अगदी एक्झिट पोल वगैरे करून काही केलेलं नाही. त्यामुळं मोघम बोलण्यामध्ये की ट्रान्सफर झाली का नाही मतं. पण मी एक सांगू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने कधीही भाजपच्या दिशेने आम्ही कधी गेलो नाही. त्यामुळे मतं ट्रान्सफर झाली नाही म्हणजे काय झालं, मग ती काय भाजपला आम्ही दिली का? बिलकुल नाही झालं. कोणी समजा एखादा उमेदवार आम्हाला नसल पसंत पडला, पण आम्ही त्यामुळं भाजपला मतं बिलकुल कोणी देणार नाही. कारण ही जी सेक्युलर पक्ष आहेत भाजपला किंवा जातीवादी पक्षाला बिलकुल आम्ही मतं देणार नाही. तो तर कोणी दिलीही नाही. आमचा अनुभव वेगळा आहे. अनेक ठिकाणी भिवंडी असेल, शिरूर असेल, बारामती असेल, सातारा असेल, नगर असेल, या सर्व ठिकाणी शिवसैनिकांनी चांगलं काम केलं. आम्हाला अतिशय उत्स्फूर्तपणाने मदत केली आणि त्यांनी आमच्या बाबतीत आम्हाला अनुभव हा आहे की चांगला त्यांनी आम्हाला मदत केली.